हाय फ्रेंड्स, कसे आहात? मस्त ना? पालक आरोग्यासाठी खूप चांगला असतो. तर मी आज इथं पालक पराठे बनवत आहे. त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि पालक कट करून घेतला आहे, तो धुवून घेतला आहे. त्याच्यामध्ये नंतर आपण एक एक मसाले जिन्नस ॲड करूयात. तर असंच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंटसुद्धा करा. इथं मी बटाटा शिजवून स्मॅश करून घेतला आहे. नंतर त्यामध्ये तीळ ॲड करूया. नंतर अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे, तीसुद्धा ॲड करू. मीठ चवीनुसार आणि हळद 2 चमचे. हळद थोडी जास्ती टाका, म्हणजे चवीला पण छान लागतात आणि दिसतात पण मस्त. 1 चमचा धना पावडर आणि किचन किंग मसाला. तो आम्हाला खूप आवडतो किचन किंग मसाला, त्यामुळे मी तो ॲड केला आहे. 2 चमचे तेल आणि हळूहळू हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. त्याचं आपण जसं पीठ मळतो तसं पूर्ण पीठ मळून घ्यायचं. तर वरतून थोडं तेल लावा आणि 5 मिनटं रेस्ट करायला ठेवा. जास्त वेळ नाही ठेवायचं, कारण त्यामध्ये आपण शिजवलेला बटाटा घातला आहे, त्यामुळं पीठ हे असं मऊ मऊ होतं. तर मी इथं 5 मिनटं ठेवलं. नंतर लगेच करायला घेतले पराठे. आणि आज माझ्या मुलींना चौकोनी पराठे खायचे होते, तर मी फर्स्ट टाईम चौकोनी ट्राय करत आहे. असंच मी पण यूट्यूबवरतून बघून बनवलेलं आहे आणि आता बघू शकता मी असं बनवते पराठा. मुलांना वेगवेगळ्या आकाराचे पराठे बनवून दिले ना की मुलं आवडीनं खातात. तर असं मी पराठा बनवत आहे. आज आमच्याकडं मसाले भात पण होता, पण त्याची मी रेसिपी वगैरे म्हणजे व्हिडिओ नाही बनवला. जर हवा असेल रेसिपी तर नंतर मी शेअर करेन. तर बघू शकता पराठा असा तयार आहे. त्याला तेल लावा किंवा तूप लावा आणि मस्त असं फ्राय करून घ्यायचं भाजून. माझ्या मुलींना सॉससोबत खूप आवडतो, त्यामुळे मी त्यांच्यासाठी सॉस आणि पराठे लगेच तयार केलं, रेडी झालं. आणि नंतर आमच्यासाठी हा असा मेनू होता: पालक पराठे, दही, लोणचं, मसाले भात आणि पापड. बाय बाय.